डोंबिवलीत नोकरी लावून देण्याच्या आमिषावर तब्बल 7,50,000ची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। जिल्ह्यातील शाळांमध्ये आपली ओळख आहे, पत्नीला शिक्षिका म्हणून कायमस्वरूपी नोकरी लावतो असे सांगून मुंबई आणि पनवेल परिसरातील 5 जणांनी 4 वर्षाच्या कालावधीत शिक्षिकेच्या पतीकडून मोठी रक्कम उकळली। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर शिक्षिकेच्या कुटुंबियांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या तक्रारीवरून पोलिसांनी मुंबईतील सांताक्रूज आणि वाकोला भागात राहणारे सुधाकर फातर्पेकर, दिशा फातर्पेकर, साई आणि कल्पेश फातर्पेकर तसेच विलास मिश्रा या 5 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या सन 2023च्या कलम 318(4) आणि 31(8) प्रमाणे गुन्हा दाखल केलाय। 2021 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत ही फसवणूक करण्यात आली आहे। तक्रारदार श्रीराम मंचेकर यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की आरोपींनी संगनमत करून आपला विश्वास संपादन केला आणि पत्नीला पालघर जिल्ह्यातील शाळेमध्ये कायमस्वरूपी शिक्षिका म्हणून नोकरी लावण्याचं आश्वासन दिलंय। त्यानंतर त्यांनी सृष्टी मंचेकर यांना बोईसर तालुक्यातील सेवाश्रम विद्यालय, विक्रमगड तालुक्यातील कुर्जे येथील शाळा आणि कोडगाव येथील शांतिरत्न विद्यालय अशा 3 वेगवेगळ्या शाळांमध्ये नेऊन येथे नोकरी मिळणार असल्याचं आमिष दाखवलं। नोकरीच्या बदल्यात आरोपींनी टप्प्याटप्प्याने एकूण 7,50,000 रुपये घेतले। मात्र नोकरी न लागल्याने शिक्षिकेच्या कुटुंबियांनी आपली फसवणूक झाल्याचं समजताच तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली। या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विस्पुते करीत आहेत। द पोलीस न्यूज ब्युरो, डोंबिवली।